कशाला केलाय फोन? आवाज खाली. कशाला केलाय तुम्ही फोन? हे असं हळू बोलायचं. मग काय मॅडम, झाली का पैशाची व्यवस्था? हे बघा प्लीज. आता माझ्या घरी पूजा आहे, मी पूजेला बसणार आहे. प्लीज तुम्ही मला आता डिस्टर्ब करू नका. मग चांगलं आहे की मी येतो पूजेचा प्रसाद घ्यायला आणि तुम्हाला प्रसाद देऊन निघून जातो. अजिबात डिस्टर्ब करणार नाही. कसं आहे ना, तुझ्या घरच्यांना कळायलाच हवं तुम्ही कसं बनीला किडनॅप केलं, कसा आकाशवर हल्ला केला. त्या बिचाऱ्याचा जीव जाता जाता राहिला. तुझ्या घरच्यांना एकदा सगळं काही कळलं ना की मग ते तुझी आणि तुझ्या आईची पूजा बांधायला घेतील. नको 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 सर, प्लीज प्लीज तुम्ही असं काही करू नका. प्लीज असं काही करू नका तुम्ही. 5 मिनिटात मी तुझ्या घराच्या बाहेर येऊन उभा राहतोय. पैसे तयार ठेव. आता तू ठरव, तू घराबाहेर येऊन मला पैसे देतेस का मी तुझ्या घरात येऊ? प्लीज 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 तुम्ही इथे येऊ नका. माझ्याकडे नाही येत पैसे. मी कुठून देऊ तुम्हाला पैसे? ऐका. हॅलो हॅलो हॅलो. किती वेळा पैसे काय करू आता? मला फोन करते, मला सांगते. हॅलो मम्मा, अगं तो माणूस पैसे घ्यायला येतो इथे घरी. नाही तर तो म्हणाला मी सगळ्यांना घरच्यांना सगळं खरं सांगून टाकेल. मम्मा अगं मी काय करू? मम्मा प्लीज काहीतरी सांग. तू ना त्याला पैसे देऊन टाक. काय? मम्मा मी कुठून आणू एवढे पैसे? माझ्याकडे नाही अगं, काहीच पैसे नाहीत माझ्याकडे. तनया, मी सांगते ना ते कर. नाही नाही, मी नाही तुझं ऐकणार आहे मम्मा. तुझ्यामुळे नेहमी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो. मी नाही तुझं ऐकणार आहे यावेळेस. तनया, मी सांगते ना तुला, तू त्याला चेक दे. कसला चेक? कुठून आणू आता मी चेक? अगं खोटी सही करून चेक दे. मी बघते पुढे काय करायचं ते. हाच ना, मी हा विषय संपवणारच. मम्मा तू काय करणार आहेस अगं? हे बघ, तू म्हणते म्हणून मी आता त्याला चेक देते. पण प्लीज मम्मा, काही तुझ्यामुळे अजून घोळ व्हायला नको. तर मम्मा मेक शुअर कर तू. मम्मावर विश्वास आहे ना? हो हो. झालं तर आज काहीही झालं ना तरी मी हा विषय संपवणारच. बाय.